राज्य प्रतिष्ठानचं शक घराण्याचं राज्य होतं शालिवाहन राजाचं. त्यावेळेस त्या पंढरपुराचा जीर्णोद्धार नरहरी महाराजांच्या पूर्वजांनी केला असा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आहे. तर भक्तिविजय ग्रंथामध्ये त्याची माहिती आहे, तुम्ही तो वाचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती पंढरपुराची मिळून जाईल. तर त्याच काळामध्ये संत गोरोबा काका, संत चोखा बाबा, संत हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि बहिणींनो, 800 वर्षाच्या काळापूर्वीपासून आषाढी वारी ही नित्यनेमाने पूर्वीपासून चालू आहे. परंतु ह्या वारीचा नेमका इतिहास कधी आहे, कसा आहे, कोणी सुरू केला, का सुरू केला, त्याच्या मागचं महत्त्व काय, वारीचा हेतू नेमका काय, ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हिंदू संस्कृतीनुसार हिंदू ग्रंथामध्ये जे विष्णुपुराण असेल, शिवपुराण असेल, त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये महादेवाने पहिली वारी पंढरपूरला आणल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षापूर्वी त्या ग्रंथामध्ये महादेवाने त्यांच्या परिवारासह, त्यांच्या गणासह पंढरपूरला वारी आणल्याचा, नंदी, त्यांचे गण, भूतावळ जे काय असतील त्या सर्वांना घेऊन ते पंढरपूरला आल्याचा पहिला उल्लेख आहे. आणि महादेवाला त्या मंदिरामध्ये पूर्ण परिवाराला, महादेवाच्या पूर्ण परिवाराला त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे मंदिरामध्ये. सुरुवातीला गेल्याच आपल्याला गणपती महाराज, त्यानंतर परमात्मा यांना प्रत्यक्ष डोक्यावर स्थान दिल्याचं आपल्याला दिसतं. कारण पूर्ण असा उभा आकार पांडुरंगाच्या डोक्यावरती शाळंकासारखा आहे. त्यामुळे पांडुरंगाला त्या ठिकाणी, पांडुरंगाने शिव परमात्म्याला आपल्या डोक्यावर स्थान दिल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. कार्तिकेला स्थान दिल्याचा उल्लेख आहे मंदिरामध्ये. पार्वती मातेला हे स्थान आहे. म्हणजे हा पूर्ण परिवार दिंडीच्या रूपामध्ये त्या काळामध्ये आला होता. परंतु ही वारी, ही दिंडी संकल्पना पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजेच 800 वर्षानंतर, म्हणजे 800 वर्षापूर्वी भारताच्या इतिहासामध्ये संत ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आपेगावकर यांनी पहिली वारी आपेगाववरून सुरू केल्याचा उल्लेख आहे. आणि 1220मध्ये, इसवी सन 1220मध्ये त्यांनी पहिली वारी आपेगाववरून केल्याचा उल्लेख सांगितला जातो इतिहासामध्ये. आता बाकीचा जो काय इतिहास असेल तुम्ही संशोधन करा. मी विखुरलेली पाणी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. ते कितपत योग्य आहे, काय मी सांगतोय ते खरं आहे का, कसं आहे, तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. तुम्हाला ते कितपत योग्य वाटतं. मग त्याच्यामध्ये IAS परीक्षा देणारे जे आहेत, PhD करणारे जे आहेत, किंवा जे MPSC UPSCच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत, यांच्यासुद्धा उपयोगी हा व्हिडिओ येऊ शकतो. कारण याच्यामध्ये दिंडीचं आणि वारीचं महत्त्व आपण, आणि ती कधी आणि कोणी सुरू केली ते सांगितलेलं आहे. तर देवलोकामधून सर्वच्या सर्व देवांनी महादेवासह पंढरपुरामध्ये वारी केल्याचा उल्लेख आहे. आता तो कितपत आहे तुम्ही त्या ग्रंथाचं अध्ययन करा. मला जिथपर्यंत माहीत आहे किंवा जिथपर्यंत मी वाचलं आहे त्या अध्ययनानुसार महादेवाच्या परिवाराने कैलासावरून वारी पंढरपूरला केली हे निश्चित आहे. नंतरच्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी, म्हणजे 1200 इसवी सनमध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी 12व्या शतकामध्ये पहिल्यांदा ती वारी सुरू केली. म्हणजे 1220मध्ये त्यांनी पहिली वारी आपेगाव ते पंढरपूर अशी केली. आता ते जे काही मार्ग असतील त्या काळातले, त्या मार्गानुसार नंतरच्या काळात ते आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर बेटापासून पंढरपुरापर्यंत पायवारी केली. माता रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांनी ती वारी त्या काळामध्ये केली.
आणि नंतरच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं मानलं जातं. म्हणूनच अभंगामध्ये उल्लेख करताना म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. आता तुम्ही ते अभंग वगैरे तुम्हाला माहीत असतील, त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. लोक म्हणतात की या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहे, मिथ्य आहे वगैरे वगैरे, परंतु हे सत्य घटना आहेत. सत्य घटनेवर आधारित ह्या गोष्टी आहेत. तर आपण ही वारी खरोखर कधी आणि कुणी कशी सुरू केली ते आपण बघणार आहोत. तर कुलकर्णी यांच्यानंतर म्हणजेच विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्यानंतर त्यांच्या परिवारातील संत निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी चौघा भावंडांनी आळंदीहून पंढरपूरला वारी केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. त्याच काळातील त्यांचे समकालीन, कोणाचे, ज्ञानेश्वर माऊलीचे समकालीन जे संत आहेत, त्या संतांपैकी संत नरहरी महाराज हे मुक्कामीच पंढरपूरला राहायला होते. मल्लिकार्जुन मंदिराच्या ठिकाणी त्यांची दुकान होती मंदिरासमोर, म्हणजे महादेवाच्या मंदिरासमोरच. म्हणजे जे आपण विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल मंदिराच्या समोर मल्लिकार्जुन मंदिर आहे. त्या ठिकाणी नरहरी महाराज हे सोन्या चांदीचं काम त्या मंदिरामध्ये बसून करायचे, असा इतिहास सांगतोय. तर हे समकालीन त्यावेळेस होते नरहरी महाराज. आणि असं आख्यायिका आहे, इतिहास सांगतो की संत नरहरी महाराज यांच्याच वंशजांनी ज्यावेळेस प्रतिष्ठान हे राज्य होतं, म्हणजे त्या काळामध्ये वैभवशाली असं राज्य, प्रतिष्ठानचं शक घराण्याचं राज्य होतं, ते शालिवाहन राजाचं. त्यावेळेस त्या पंढरपुराचा जीर्णोद्धार नरहरी महाराज यांच्या पूर्वजांनी केला, असा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आहे. तर भक्तिविजय ग्रंथामध्ये त्याची माहिती आहे, तुम्ही तो वाचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती पंढरपुराची मिळून जाईल. तर त्याच काळामध्ये संत गोरोबा काका, संत चोखाबाबा, संत नामदेव महाराज, संत दामाजी पंत. आता दामाजी पंत हे बिदरच्या बादशहाकडं मुनीम होते. मग हे, आणि त्यावेळेस मुस्लिम सत्ता भारतामध्ये होती बऱ्याचशा भागामध्ये. दौलताबाद, ज्याला आपण देवगिरी म्हणतो, त्या देवगिरीला आज दौलताबाद म्हटलं जातं. त्या दौलताबादच्या ठिकाणी, म्हणजे देवगिरीच्या ठिकाणी राजा रामदेवराय यांची सत्ता होती. म्हणजे काही ठिकाणी मराठ्यांची सत्ता, हिंदूंची सत्ता होती, काही ठिकाणी मुस्लिमांची सत्ता होती. बिदरला मुघल बादशाह होता मुस्लिम, आणि त्यांची सत्ता त्या भागामध्ये होती. दक्षिण भारतामध्ये जवळपास बऱ्याचशा ठिकाणी गोळकोंडा वगैरे या ठिकाणी मुस्लिमांची सत्ता होती. आणि याच काळामध्ये दामाजी पंत हे विठ्ठलाचे निशिम भक्त होते. त्यांचा मुलगा नामदेव हा सुद्धा संत नामदेव म्हणून यांनी ज्ञानेश्वर माऊलीबरोबर पूर्ण भारतभर भ्रमण करून वारकरी संप्रदायाची पताका, भगवी पताका पूर्ण महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं कार्य या दोघांनी केलेलं आहे. आणि असेच संत मंडळी त्यावेळेस होऊन गेलेले. त्याच्यामध्ये चोखा महाराजांच्या पत्नी सोयराबाई, नामदेव महाराजाच्या दासी ज्यांना म्हटलं जातं, त्या जनाबाई, त्याच्यानंतर चोखाबाबाची बहीण निर्मलाबाई, ह्या मेहुणा राजाच्या. आणि त्या मेहुणा राजाला त्यामुळेच नाव पडलं असेल की चोखाबाबाचे मेहुणे त्या मेहुणा राजाला राहायला होते. ते सुद्धा पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. त्याच्यानंतर सावतामाळी, असे अनेक संत त्या काळामध्ये होऊन गेले. आता सखुबाई असतील, जनाबाई असतील, कान्होपात्र असेल, म्हणजे जेवढ्या आपण म्हणजे
ह्या भक्त मंडळीचं आपण वर्णन करू शकत नाही, अशी भक्त मंडळी त्यावेळेस कार्यरत होती. काय होती त्यावेळेस ते ह्या वारीमध्ये सहभागी व्हायचे. आणि आषाढी वारीला देवशयनी एकादशी असते. म्हणजेच विष्णू परमात्मा म्हणजेच पांडुरंग परमात्मा योग निद्रेमध्ये जातात आणि 4 महिने ते काय करतात की योग निद्रेमध्ये असतात. त्यावेळेस त्यांना भेटण्या त्या योग निद्रेमध्ये जाण्यापूर्वी सर्वच्या सर्व संत मंडळी त्यांना भेटण्यासाठी पंढरपूरला येते, अशी आख्यायिका आणि अशी धारणा ठेवून प्रत्येकजण त्या ठिकाणी आषाढी वारीनिमित्त भगवान पांडुरंगाला भेटण्यासाठी दूरदूरून, आज तर भारतातूनच नाही तर या वर्षीची दिंडी जागतिक लेवलला म्हणजेच युरोप खंडामधून येणार आहे. आणि त्या दिंडीचे खरे मानकरी अनिल खेडकर हे आहेत. त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि लंडन या देशातून, ब्रिटिश या देशातून त्यांनी काय केलेलं आहे, ज्या इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष 200 वर्ष राज्य केलं, त्यांच्या देशातून पायीवारी त्या ठिकाणाहून त्यांनी काढलेली 11 देशामधून ती भारतामध्ये येते. म्हणजे फ्रान्स, जर्मनी, नायजेरिया, नेदरलँड, त्याच्यानंतर हंगेरी, पोलंड, असे तुर्कस्तान, असे अनेक 11 प्रकारचे देश पार करून ही जवळपास ज्यावेळेस त्या लंडनमधून निघाली त्यावेळेस शेकडोच्या तादादमध्ये संख्या होती. आज लाखोच्या संख्येमध्ये लोकांची संख्या वाढलेली. 6 जूनला त्या ठिकाणाहून ती दिंडी निघाली असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि ही दिंडी घेऊन अनिल खेडकर हे निस्सिम पांडुरंगाचे भक्त भगवी पताका इंग्रज लोकांच्या खांद्यावर टेकून भारताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आणि कुठलाही विमान प्रवास नाही, समुद्र प्रवास नाही, हवाई प्रवास नाही, तर पायी 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून ते भारतामध्ये पंढरपूरच्या वारीनिमित्त भारतात निघालेले. आणि हवाई अंतर जर पाहिलं लंडन ते पंढरपूर तर 7,500 किलोमीटर ते अंतर आहे. आणि हे पायी 18,000 किलोमीटर प्रत्येक देशाला वळसा घेत महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये पंढरपूर या क्षेत्री लाखो लोकांना घेऊन येणार आहेत. आणि ही परंपरा 800 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. नंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ झाल्यानंतर ही परंपरा कोणी चालवली असा जर उल्लेख येत असेल तर ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर 400 वर्षांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांनी या वारीची सुरुवात केली. आणि ही वारी त्यांनी त्यांच्या हयातीपर्यंत कायमस्वरूपी चालू ठेवली. आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज ज्यांना जगद्गुरू असं म्हटलं जातं किंवा वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं, त्या संत तुकाराम महाराज यांनी ही वारी अखंडपणे चालू ठेवलेली. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो मी, तुम्ही तो किस्सा ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. तर ते 12 दिवस झाल्यानंतर समजा एखाद्याचे वडील जर वारले तर त्याच्या वडिलाचं अस्थिपूजन करावं लागतं 12व्या दिवशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आणि त्या दिवशी ते अस्थि विसर्जन करून पाण्याची म्हणजे त्या ठिकाणी पूजन वगैरे करून त्या अस्थि त्या पाण्यामध्ये सोडाव्या लागतात असं शास्त्र सांगतं. तर मग
त्याच दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांचे वडील वारून 3 दिवस झाले होते आणि तुकाराम महाराजांची वारी आली होती. वारी आली होती त्यावेळेस तुकाराम महाराजांनी गावातले जे पंडित वगैरे होते त्यांना मानू लागले नंतर. पण त्यांनी त्या पंडिताकडं प्रश्न केला की बाबा आज तिसरा दिवस आहे आणि माझी वारी आहे, तर मला ह्या अस्थी मग कसं करू, मी विसर्जन करू का कसं करू? 12 दिवस व्हायला वेळ आहे, वारी अगोदर आलेली आणि अस्थी विसर्जन केल्याशिवाय मला काही करता येत नाही. तर त्यावेळेस त्यांचे जे पंडित होते त्या काळचे, त्यांनी तुकाराम महाराजांना हात जोडले आणि सांगितलं की बाबा तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्यायचा ते तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. आणि मग संत तुकाराम महाराज आपल्या वडिलाच्या अस्थी घेऊन पंढरपूरला चंद्रभागेमध्ये आले आणि त्यांनी आपल्या वडिलाच्या अस्थी विसर्जन केल्या. काय केलंय, त्या ठिकाणी अस्थी विसर्जन केल्या आणि वाळवंटातूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस पांडुरंग स्वतः वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आले असं इतिहास सांगतोय. आता ते कितपत सत्य आहे ते तुम्ही इतिहासाचा चाळामध्ये तुमच्या लक्षात येईल. मला जेवढं माहीत आहे, जेवढं मला कळलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. मी इतिहास संशोधन करण्याचं छोटंसं कार्य मी माझ्या पद्धतीनं केलेलं आहे. माझ्याकडे कुठलाही कागद नाही, पेन नाही, काही नाही. जेवढं मला ज्ञान झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मग संत तुकाराम महाराजानंतर ही वारी कोणी चालवली? तर संत तुकाराम महाराज यांच्या निधनानंतर, आता कोणी म्हणतंय संत तुकाराम प्रत्यक्ष सदैव वैकुंठाला गेले, त्यांना विष्णू परमात्म्याचा गरुडाला घेऊन गेला, किंवा काही जण म्हणत आहेत की त्यांची हत्या झाली, त्यांना मारण्यात आलं वगैरे वगैरे, जे काय असेल ते. तर ते आपल्याला सध्या तो विषय घ्यायचा नाही. आपला फक्त आजचा विषय काय आहे की वारी महत्त्वाची. वारी नेमकी कोणी सुरू केली, ती कुठून कशी चालत आली आणि ती म्हणजे अविरतपणे कशी चालू आहे. तर तुम्हाला सांगतो, संत तुकाराम हे वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आंबिले, तुकाराम महाराजाचं आडनाव आंबिले. आता तुम्ही इतिहास बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर नारायण महाराज आंबिले यांनी त्यांच्या काळामध्ये पहिली दिंडी 1685ला कुठून काढली? देहू या गावावरून काढली. कशा प्रकारे काढली? तर त्यांनी पादुका स्वरूपामध्ये पहिली वारी त्या ठिकाणाहून काढली. कुठून? देहू ग्रामस्थामधून. आणि ही वारी त्यांनी अविरतपणे त्यांच्या हयातीमध्ये चालू ठेवली. त्यांच्यानंतर आता त्यांचे वंशज ती चालू ठेवलेली आहे. त्यांनी देहूवरून कालच्या 6 तारखेला प्रस्थान झालेलं आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं. आणि सोहळा आज एवढ्या स्वरूपामध्ये पोहोचलेला आहे की लाखो वारकरी त्या ठिकाणी उपस्थित राहतात, तो सोहळा पाहतात. आता ते प्रत्यक्ष सोहळा कसा बघायचा, काय बघायचा आहे, मी तुम्हाला स्पेशल पालखी सोहळा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि नंतर हीच पालखी सोहळा ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीनंतर कोणी चालू ठेवली हे आपण बघणार आहोत. आता 1685मध्ये नारायण महाराज यांनी ती पादुका यात्रा, पालखी सोहळा त्यांनी देहूवरून सुरू केला. परंतु आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीनंतर हा सोहळा कोणी चालू ठेवला, तर ते आपण बघणार आहोत. तर तो सोहळा 1831मध्ये आरफळ गावाचे हैबतराव पाटील पवार यांनी 1831मध्ये ती वारी सुरू केली. आणि ही वारी आळंदीहून
पंढरपूरच्या दिशेने निघते. आता ती कधी निघते, काय निघते, आपण काय करू, पालखी सोहळ्याचा स्पेशल व्हिडिओ बघू. आज आपण फक्त वारीचाच विषय केलेला आहे की वारी कुठून आणि कशी, फक्त इतिहास बघितला आहे. कधीपासून सुरू झाली, तिला 800 वर्ष झाले की 800 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे. तर बंधू आणि भगिनींनो, या वारीला जवळपास हजारो वर्षाचा इतिहास आहे. प्रत्यक्ष शिव परमात्म्याने, महादेवाने ही वारी सुरू केलेली. त्याच्यानंतर विठ्ठलपंतांनी ही वारी सुरू केली आणि त्यांच्यानंतर देहूचे नारायण महाराज ह्यांनी छत्रपतीच्या काळामध्ये सुरू केलेली ही वारी आज तगयत अविरतपणे चालू आहे. आणि त्या काळामध्ये छत्रपतीसारखे जे हिंदू राजे होते, रामदेवराय असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, शहाजीराजे असतील, यांनी प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे की या पालखीला संरक्षण दिलेलं आहे. आणि त्यांना राजाश्रय म्हणायला हरकत नाही, राजाश्रय त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा राजाश्रय दिल्याचा, म्हणजे संरक्षण दिल्याचा त्या ठिकाणी पुरावे आहेत. आता इतिहासामध्ये संशोधन करा, तुमच्या लक्षात येईल. आणि आज तगयत ही वारी पंढरपुराला पोहोचत आहे. आणि यावर्षी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे, अनिल खेडकर साहेब यांनी सुरू केलेली ग्लोब वारी म्हणून त्या लंडनमधल्या वारीला नाव देण्यात आलेलं आहे. आणि ती ग्लोब वारी लवकरच पंढरपुरात दाखल होणार आहे. आता आपण पालखी सोहळ्याचा स्पेशल व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये तुम्हाला काय पालखीचे नियम असतात, पालखी कशी काढल्या जाते वगैरे, त्याला काय काय साहित्य असतं, कोण कोण असतं, ती सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज फक्त आपण वारीचा इतिहास बघितला आहे, कधी सुरू झाली, कोणी सुरू केली, कशासाठी सुरू केली. तर ती कशासाठी सुरू केली हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. तर पूर्ण जीवनभरामध्ये जे काही वर्षभरामध्ये आपण कष्ट करतो, मेहनत घेतो, चोरी लबाडी जे काही असेल ते सर्वच्या सर्व आपण पार करून, सुखदुःखाला पार करून ह्या आषाढी वारीला का जावं, त्याचं महत्त्व असं आहे की प्रत्यक्ष पांडुरंगाला पाहिल्यानंतर, ब्रह्मांडाच्या मालकाला पाहिल्यानंतर जो आनंद मिळतो तो गहिवरून येतो. त्या ठिकाणचं जे नयनरम्य दृश्य बघितल्यानंतर, त्या वाळवंटातलं स्वरूप बघितल्यानंतर, चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर, ज्यावेळेस महादेवाबरोबर सर्व देव आले होते, तर त्यांनी काल्यासाठी आम्हाला प्रसाद मिळावा म्हणून त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये मासे होऊन राहिल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे, ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणूनच की काय त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये आणि भीमेच्या पात्रामध्ये मासे पकडत नाहीत, असा काहीतरी नियम आहे. तर हा झाला थोडक्यात आपण परिचय घेतला. आता मग सीनभाग काय, पूर्ण वर्षभराचे कष्ट करून जो सीन आलेला आहे, थकवा आलेला आहे, तो दूर करण्यासाठी प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाला भेटण्यासाठी, कारण पांडुरंग 4 महिने निद्रेस असतात, 4 महिने त्या ठिकाणी कोणी जात नाही. आता नियमाचं पालन होत नाही, भरपूर जण 4 महिन्याच्या चातुर्मासाच्या काळामध्ये सुद्धा पंढरीला जातात वारी म्हणून. परंतु 4 महिने योगनिद्रेमध्ये असल्यामुळे जे खरे वारकरी आहेत ते नित्यनियमानं 4ही महिने त्या वारीचं पालन करत आहेत आणि टोटल 12 महिने असे ते पंढरपूरला हजर असतात. मग त्या पांडुरंगाची मूर्ती पदस्पर्श झाला की मनुष्य पावन होतो. पांडुरंगाच्या पायाला स्पर्श झाला, माथा त्या ठिकाणी टेकला की आपण पावन होतो. आपलं सर्व, आता ते पाप असो काय असो, ते जळून भस्म होतं अशी भरपूर जणांची मान्यता आहे. पण जो थकवा आहे, जो शीन आहे, तो नाहीसा होतो. आणि एक म्हणजे अलौकिक शक्ती, ज्याला आपण कॉस्मेटिक एनर्जी म्हणतो इंग्रजीमध्ये, ती कॉस्मेटिक एनर्जी त्या ठिकाणी प्राप्त होते.
म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा त्या ठिकाणी दैवी शक्ती आपल्याला स्पर्श झाल्यासारखा भास होतो. आणि त्यासाठी लोक हजारो किलोमीटर, हजारो कामं सोडून या आषाढी वारीच्या काळामध्ये पंढरीला जातात. त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात. तर बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटलं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे काही माहिती असेल मला कळवा, जेणेकरून माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि जर समजा मी एखादा शब्द किंवा इसवी सन वगैरे सांगताना मागं पुढं होऊ शकतं, चुकू शकतं, एखाद्या गावाचं नाव चुकू शकतं, एखाद्या संताचं नाव राहू शकतं. परंतु आता एवढं माझी काही मेमरी, मी काही असं म्हणजे कीर्तनकार वगैरे नाही आहे. तरीही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आणि जे काही समजा चुका वगैरे झाल्या असतील किंवा जे काही थोडंफार कमी जास्त ज्ञान वाटत असेल माझं, तरी हरकत नाही. मी आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. आणि एक ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या ओवीमधल्यावानी मी एक लहान मूल समजून आपण मला क्षमा कराल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं, कसा वाटला हे निश्चितपणे सांगा. आपल्या मित्रपरिवारांना या हजारो वर्षाच्या परंपरेची माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आपली वारकरी संप्रदायाची ही वारी कधीपासून सुरू झाली, काय झाली याचा परिचय होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.